हॅलो स्टुडंट्स, नुकतीच 10वीची एक्झाम झाली आणि बरेचसे स्टुडंट्स मला बोलले की त्यांनी ट्रिग्नॉमेट्री चॅप्टर ऑप्शनला ठेवला आहे. ऑप्शनला ठेवला म्हणजे काय की त्यांनी त्याच लेसनचा स्टडीज केला नाही आहे. आता त्यांना मी विचारले की बाबा का ट्रिग्नॉमेट्री ऑप्शनला ठेवण्याचं काय कारण आहे. तर त्यांचं म्हणणं असं की तो चार्ट त्यांच्या लक्षातच राहत नाही. जो ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट आहे तो लक्षातच राहत नाही आणि ऑब्व्हियसली जर ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट लक्षात राहत नसेल तर त्याच्यावरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं डिफिकल्ट आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट लक्षात कसा ठेवायचा. जर तो पाठ होत नसेल तरीसुद्धा आपण तो लक्षात कसा ठेवू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. देन लेट्स गो. हा आहे तो ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट. आपल्याला ह्याला पाठांतर करायचं नाही, पाठ करायचं नाही, आपल्याला ह्याला लक्षात ठेवायचं आहे. तर आपण पाहूयात की ह्याला लक्षात कसं ठेवायचं. ठीक आहे, तर याच्यासाठी आपण एक रूल पाहणार आहोत, लेफ्ट हँड रूल. ओके, सपोज हा आपला लेफ्ट हँड आहे, याला अंगठ्याच्या बाजूनं डिग्रीज द्यायच्या. पहिली झाली 0 डिग्री, नंतर 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री अँड 90 डिग्री. ओके, आता याच्यामध्ये रूल काय आहे, साइन इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ लेफ्ट डिवायडेड बाय 2 आणि कॉस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ राईट डिवायडेड बाय 2. आता हे स्क्वेअर रूट ऑफ लेफ्ट डिवायडेड बाय 2, स्क्वेअर रूट ऑफ राईट डिवायडेड बाय 2 हे म्हणजे काय हे आपण पुढे पाहणारच आहोत. आताच्यासाठी फक्त हे लक्षात ठेवायचं की हाताची जी लेफ्ट साईड आहे ती झाली साइन थिटा आणि हाताची राईट साईड जी आहे ती असेल कॉस थिटा. ओके, आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे साइन 0, साइन 30, साइन 45, साइन 60, साइन 90 याच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे, तर आपण साइन 0 करूयात. साइनसाठी फॉर्म्युला काय, स्क्वेअर रूट ऑफ लेफ्ट डिवायडेड बाय 2. स्क्वेअर रूट ऑफ लेफ्ट म्हणजे काय की 0 डिग्रीच्या फिंगरच्या लेफ्ट साईडला की जितक्या फिंगर्स आहेत त्याची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफमध्ये लिहायची, स्क्वेअर रूटमध्ये लिहायची आणि डिवायडेड बाय 2. आता मला सांगा 0 डिग्रीच्या लेफ्ट साईडला काही फिंगर्स आहेत का, नाही, म्हणून साइन 0 काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 0 डिवायडेड बाय 2. 0 फिंगर्स आहेत ना लेफ्ट साईडला, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 0 डिवायडेड बाय 2. आता स्क्वेअर रूट ऑफ 0 व्हॅल्यू 0च येणार. 0ला डिनॉमिनेटरला काही असलं तरी व्हॅल्यू 0च, त्यामुळं साइन 0 इज इक्वल टू 0. आता साइन 30 डिग्रीच्या लेफ्ट साईडला किती फिंगर्स आहेत, 1. ओके, म्हणजे साइन 30 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 डिवायडेड बाय 2. स्क्वेअर रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1, त्यामुळे साइन 30 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2. आता साइन 45 डिग्रीच्या लेफ्ट साईडला किती फिंगर्स आहेत, 2 फिंगर्स आहेत, राईट, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 2. साइन 45 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 2. आता स्क्वेअर रूटमध्ये पण 2 आहे, डिनॉमिनेटरला पण 2 आहे, त्यामुळे हे अजून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. कसं करायचं, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला दोन्हीला रूट 2 मल्टिप्लाय करा, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आता न्यूमरेटर सॉल्व करून घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाय बाय स्क्वेअर रूट ऑफ 2 काय होईल, स्क्वेअर रूट ऑफ 2चा स्क्वेअर, राईट, डिवायडेड बाय 2 रूट 2. आता न्यूमरेटरला रूट आणि स्क्वेअर एलिमिनेट होईल, झालं काय 2 डिवायडेड बाय 2 रूट 2. न्यूमरेटरचा 2 डिनॉमिनेटरचा 2 एलिमिनेट होईल, 2 1 जा 2, 2 1 जा 2, त्यामुळं राहील काय, साइन 45 इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय रूट 2. आता साइन 60साठी पाहूया. साइन 60च्या लेफ्ट साईडला 60 डिग्रीच्या लेफ्ट साईडला किती फिंगर्स आहेत, 3 फिंगर्स आहेत, त्यामुळे साइन 60 इज इक्वल टू रूट 3/2. आता साइन 90 डिग्रीच्या लेफ्ट साईडला किती फिंगर्स आहेत, 4 फिंगर्स आहेत, त्यामुळे साइन 90 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 डिवायडेड बाय 2. स्क्वेअर रूट ऑफ 4 काय आहे, राईट, 2, त्यामुळं स्क्वेअर रूट ऑफ 4 इज 2 डिवायडेड बाय 2, झालं 1. ऑलराईट, आता कॉसचा फॉर्म्युला काय, राईट साईडला जितक्या फिंगर्स आहेत डिवायडेड बाय 2. आता 0च्या राईट साईडला किती फिंगर्स आहेत, 4, त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 4 डिवायडेड बाय 2, 2 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 1. 30च्या राईट साईडला किती आहेत, 3 आहेत, त्यामुळे रूट 3/2. आता 45 डिग्रीच्या राईट साईडला किती फिंगर्स आहेत, 2 फिंगर्स आहेत,
त्यामुळं स्क्वेअर रूट ऑफ 2 डिवायडेड बाय 2 हे आपण सिम्प्लिफाय केलं होतं मगाशी. व्हॅल्यू काय येते 1/√2. आता 60 डिग्रीच्या राईट साईडला किती आहेत 1, त्यामुळं स्क्वेअर रूट ऑफ 1/2 इज इक्वल टू 1/2. आणि 90 डिग्रीच्या राईट साईडला काहीच नाही आहे, त्यामुळं 0/2 स्क्वेअर रूट ऑफ 0/2 इज इक्वल टू 0. आता इतकंही कॅल्क्युलेशन ज्याला करायचं नाही आहे, हे इतकंही कॅल्क्युलेशन जमत नाही आहे असं जर काय, त्यामुळं कसं आलं, त्यामुळं मग आम्ही लक्षातच ठेवायचं नाही का, असं आपल्याला जमणारच नाही का, तसं नाही. त्याने काय करायचं, हा वरचा रो तरी लक्षात राहतो, 0 डिग्री 30 45 60 90 राईट. साईनचा फक्त रो लक्षात ठेवायचा, पूर्ण चार्ट लक्षात ठेवायची काही गरज नाही. साईनचा रो लक्षात ठेवायचा 0 1/2 1/√2 √3/2 1 इतकं तरी लक्षात राहील. आता कॉस्टला काय करायचं, ह्याच व्हॅल्यू आहेत ह्या उलट्या लिहित यायच्या. 1 हे 1 इकडे आलं, हे √3/2 इकडे आलं, 1/√2 इथे आलं, 1/2 इकडे, 0 इकडे, इतकं जमेल. आता हा आपला चार्ट असा बनेल राईट. आता आपण काय करायचं, टॅन थिटा फाइंड आउट करायचं आहे. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, साईन थिटा आपण कॉस थिटा राईट. आता साईन थिटा आपण कॉस थिटा म्हणजे काय करायचं आहे की न्यूमरेटर घ्यायचं, साईनचा न्यूमरेटर डिवायडेड बाय कॉसचा न्यूमरेटर झाला आपला टॅन थिटा राईट. आता टॅन 0 काढायचं आहे, 0चा याचा साईनचा जे न्यूमरेटर आहे 0, त्या कॉसचा न्यूमरेटर आहे 1, 0/1 इज इक्वल टू 0. आता टॅन 30 काढायचं आहे, साईनचा न्यूमरेटर 1, टॅनचा न्यूमरेटर √3, त्यामुळं टॅन 30 इज इक्वल टू 1/√3. सेम 45, टॅन 45 काय असेल, साईनचा न्यूमरेटर 1, टॅन कॉसचा न्यूमरेटर 1, 1/1 इज इक्वल टू 1. टॅन 60, साईनचा न्यूमरेटर √3, कॉसचा न्यूमरेटर 1, √3/1 इज इक्वल टू √3. टॅन 90 काढायचं आहे, साईनचा न्यूमरेटर 1, कॉसचा न्यूमरेटर 0. आता सो दॅट व्हॅल्यू इज नॉट डिफाईंड, सो दिस इज नॉट डिफाईंड. आता कॉटसाठी काय करायचं आहे, 1/tan म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्याचा रेसिप्रोकल करायचा. रेसिप्रोकल म्हणजे काय, उलटं करायचं आहे. ह्याचं उलटं काय येईल, 0चा डिनॉमिनेटर काय 0/1, उलटं केलं की 1/0. 1/0 इज नॉट अ व्हॅल्यू, सो इट इज नॉट डिफाईंड. 1/√3ला उलटं केलं √3, 1/1ला उलटं केलं 1, √3/1ला उलटं केलं 1/√3. आणि नॉट डिफाईंड म्हणजे काय होतं, 1/0 होतं, 1/0ला उलटं केलं 0/1 म्हणजे 0. आता याच्यामध्ये सुद्धा साईनचा न्यूमरेटर कॉसचा न्यूमरेटर असं करून आपण टॅन थिटा काढलं राईट. आता कॉस्ट थिटा काढताना हे सगळं उलटं करत बसायची गरज नाही, जे आपण या पद्धतीने लिहिलं तेच उलटं लिहित यायचं. हे नॉट डिफाईंड आले इकडे, √3 आले इकडे, 1/√3 इकडे, 0 आले इकडे, इझी आहे. नाऊ सेक थिटा. सेक थिटाचा फॉर्म्युला काय आहे, 1/cos थिटा. कॉस थिटाचा रेसिप्रोकल करत गेलात तर तुम्हाला सेक थिटा येईल. रेसिप्रोकल 1/1, 1 म्हणजेच काय, डिनॉमिनेटरला 1 आहे, 1/1 1. √3/2ला उलटं केलं तर काय होईल, 2/√3. 1/√2ला उलटं केलं तर काय होईल, √2/1 म्हणजेच √2. 1/2ला उलटं केलं तर काय होईल, 2/1 म्हणजेच 2. आणि 0ला डिनॉमिनेटरला काय आहे 1, 0/1ला उलटं केलं तर 1/0. डिनॉमिनेटरला 0 आहे म्हणजे नॉट डिफाईंड. आता सेम कोसेक. कोसेकचा फॉर्म्युला काय आहे, 1/sin थिटा. सायन्सच्या रोला रेसिप्रोकल करत गेलं तर कोसेक थिटा येणार, पण आपण ते रेसिप्रोकल पण करत बसणार. आपण काय करणार, सेक थिटा जे लिहिले तेच उलट्या पद्धतीनं लिहित येणार. पहिल्यांदा काय येणार, नॉट डिफाईंड, इकडचं इकडे येणार. नंतर काय येणार, 2 येणार इथे. नंतर इथे काय येणार, √2 येणार. नंतर काय येणार, हे 2/√3 येणार राईट. नंतर येणार 1. अशा पद्धतीनं आपण पूर्ण चार्ट लक्षात ठेवला. आपल्याला पाठांतर काहीच करायला लागलं नाही, कॅल्क्युलेशन्स काहीच करायला लागले नाहीत. सिम्पल काय लक्षात ठेवायचं आहे, एकतर लेफ्ट हँड रूल लक्षात ठेवायचा आहे, त्यानुसार साईन थिटाचा रो काढून घ्यायचा आहे. जर तेवढं कॅल्क्युलेशन ही आपल्याला करता येत नाही तर सिम्पल हे 2 रोज पाठ करून ठेवायचे, 0 30 45 60 90 आणि
त्याचं जे रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 त्याचं उलटं करत लिहिलं की कॉस थिटा येतं. दोन्हीचे न्युमरेटर्स घेऊन आपण टॅन थिटा काढतो. टॅन थिटाच्या रोला उलटं लिहित आलं की कॉट थिटा मिळतं. सेकच्या सेकसाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला 1/cos थिटा. कॉस थिटाच्या रोला रेसिप्रोकल केलं की आपल्याला सेक थिटाचा रो मिळतो. सेक थिटाच्या रोला उलटं लिहित आलं की आपल्याला कॉसेक थिटा मिळतो. ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट तयार. आपण ट्रिग्नॉमेट्रीचे व्हॅल्यूज घेऊन आपण कोणताही एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. काय मग राहील ना आता लक्षात ट्रिग्नॉमेट्रीचा चार्ट? अल्टिमेट गाईडच्या कोणत्याच स्टुडंटना आता इथून पुढे ट्रिग्नॉमेट्री ऑप्शनला ठेवायचं नाही आहे. आणि हो, शेवटी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे यापुढचे सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील. यापुढे आपण अशा बऱ्याच ट्रिक पाहणार आहोत ज्या आपल्याला भरपूर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये हेल्प करणार आहे. टाईम सेविंगसाठी किंवा इझी सॉल्युशनसाठी. वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये तुम्ही त्या ट्रिक्स वापरू शकता. स्कॉलरशिप एक्झाम्स असू द्यात, बँकिंग एक्झाम्स, पोलीस भरती किंवा MPSC UPSCमध्येही वापरता येतील अशा ट्रिक्स आपण पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून त्या सगळ्या ट्रिक्स तुम्हाला मिळून जातील. पुन्हा भेटूया अशाच एका अवघड प्रश्नाच्या सोप्या सोल्युशनसोबत. तोपर्यंत अभ्यासाचा आनंद घ्या, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं आहे अल्टिमेट गाईड.